22 47 37 दादा साहेब तुमचे हा 15 तुमचे 25 21 33 13 17 32 40 21 20 10 10 26 30 11 20 20 21 तिकडं 24 25 वाचण्यामध्ये त्यांची एकाग्रता अजून जास्त वाढेल आणि या उतार्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यायचा. ज्याला येत नाही त्याला पण सुद्धा त्याची आपण तयारी करून घ्यायची आहे. आणि ही जर कृती आपण वर्गामध्ये राबवली तर मुलं हसत खेळत शिकतील. त्याच्यानंतर आनंददायी वातावरणामध्ये आपण ही कृती वर्गामध्ये राबवायची. आता तुम्हाला हा जो उतारा दिला, ह्या उतार्यावर अजून आपण एक दुसरी कृती पण घेणार आहोत, घटनाक्रम. हा जो उतारा दिला होता तुम्हाला, हा घटनाक्रमावर आधारित होता. म्हणजे त्या ठिकाणी घटना घडलेले, प्रसंग घडलेला आहे. मग त्या विद्यार्थ्यांचं पहिली जी काय आपण कृती घेतली त्याच्यामध्ये आकलन क्षमता वाढली आणि दुसरी जी काय कृती आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना ते आत्मप्रकटीत करता येणार. म्हणजे त्यांना तो सांगता येणार कशी घटना घडली. बरं, आता तुम्हाला जर समजा लिहिता येईल तर लिहा 5-6 वाक्य कशी घटना घडली. उत्तर हे एकाच शब्दातील प्रश्न दीर्घोत्तर एक प्रश्न माहिती आहे करायचा. उतारा क्रमांक 2 10 मिनिटाची वेळ आहे. प्रकारे त्या उतारा वाचन होईपर्यंत तो बाजूच्याच कडे लक्ष नसतं किंवा गोंधळकडे लक्ष नसतं आणि तो उतारा वाचून झाल्यानंतर प्रश्नाचं उत्तराला किंवा प्रश्न तयार करताना बाजूच्याच पाहत नाही किंवा तो कॉपी करत नाही. हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. तुम्ही ज्या वेळेस नुसता पाठ शिकवला, आपण स्वतः सगळ्यांनी तो पाठ शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही त्याच्या प्रश्नाचे उत्तर लिहा, त्यावेळेस 101% प्रत्येक विद्यार्थी कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. हा एक माझा निदर्शनाचा भाग आहे. मी स्वतः माझ्या वर्गावर मी पाहतो की प्रत्येक विद्यार्थी स्वतः तोंडी लिहितो असं होत नाही, तो कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. जरी आपल्याला लपून करत असेल पण तो करतो 100%. आणि ज्या वेळेस त्याला आपल्या परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्याला जर सांगितलं की अमुक अमुक प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर तो त्यावेळेस त्याच्या समोर जर तुम्ही पुस्तक जरी ठेवून दिलं तरी त्याला स्पेसिफिक उत्तर किंवा तो शब्द त्याला निवडता येत नाही. हा सगळ्यात मोठा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही आतापासून विद्यार्थ्यांना जर हे कौशल्य विकसित झालं तर त्याला भविष्यात कधीच अडचण पडणार नाही कॉपी करायची. आणि त्याला नेमकं कोणता शब्द लक्षात ठेवायचा आहे. अगोदरच्या पहिल्या उतारामध्ये आपण लक्षात घेतलं की उतारा क्रमांक 1 पूर्ण वाचायचा, जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवायचं, हे त्याचं कौशल्य विकसित झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न कौशल्य जेव्हा विकसित होईल तेव्हा 2 ते 3 वाक्यात उत्तर असेल किंवा 1 वाक्यात उत्तर असेल किंवा नेमकं रिकाम्या जागेमध्ये कोणता शब्द टाकायचा आहे, कंसातील कोणता शब्द योग्य निवडायचा आहे किंवा चुकीचा शब्द कोणता ओळखायचा आहे, वेगळा शब्द कोणता ओळखायचा आहे, या 2च उतार्यांच्या 2च प्रयोगांमधून सगळे आपले जे काही कन्सेप्ट आहेत विद्यार्थ्यांबद्दलच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी सगळ्यात उपयोगी पडेल असं मला वाटतं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोपर्ले खुर्द या ठिकाणी आपण दुसऱ्या शिक्षण परिषदेसाठी जोगमडी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक, त्याचबरोबर केंद्र प्रमुख श्री वाणी सर आणि CRG ग्रुप मधील सर्व सदस्य आणि सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, तर आजच्या दिवसभराचा जो काही उपक्रम होता, कार्यक्रम होता, त्याचा एक थोडक्यात आढावा घेतला. शिक्षण परिषदेचं जे नियोजन आहे वरतून जे काही DICPD कडून झालेलं आहे त्यामध्ये प्रत्येक विषयाच्या नवीन आयडियाज सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचाव्यात हा त्याचा पाठीमागचा एक उदात्त दृष्टिकोन आहे.
जरी आज त्यांच्याकडून नियोजन अगोदर 1-2 दिवस अगोदर येतं DICPD कडून, किंवा त्यांनी सांगितलं फक्त गणित विषयाचं थोडंच घ्यायचं, तेवढ्या याच्यात काही होत नाही. परंतु अगोदरच आपल्या टीमने जे काही नियोजन केलेलं होतं की दर शिक्षण परिषदेला प्रत्येक विषयाचा एक फुल न फुलाची पाकळी सर्वांच्या अनुभवातून आणि सर्वांच्या ज्ञानाच्या साठ्यातून, फक्त CRG ग्रुप हे फक्त नाममात्र आहे, परंतु आपल्या येथे उपस्थित माझं तर असं म्हणणं आहे की जेवढे काही शिक्षक आहेत त्यांनी जरी प्रत्येक शिक्षण परिषदेला आपापल्या जो काही तज्ञ विषय आहे किंवा एखादा विषय एक्सपर्ट आहे त्या विषयातलं एक थोडंसं विषय उत्कृष्ट प्रकारचं एक अभ्यास तंत्र त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचावं गणित विषयासंदर्भात त्याचं एक छान मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर मराठी विषयाच्या संदर्भामध्ये पाटील सर आणि श्री भोसे सर यांनी उतारा वाचन आणि उतारा आकलन या संदर्भामध्ये कोणते आयडियाज वापरता येतील त्या संदर्भातलं एक थोडंसं त्यांनी आपल्या या मराठी विषयाची थोडीसं त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की जेणेकरून आपला विद्यार्थी जे काही अध्ययन स्तरचा एक अनालिसिस सर आता याच्यानंतर ते सांगणारच आहे की प्रत्येक विद्यार्थी आपल्याला या 2-3 विषयांमध्येच नव्हे तर सर्व विषयांमध्ये प्रगत करायचा आहे आणि त्या अनुषंगाने हे सर्व कार्यशाळेचे नियोजन आहे. त्या अंतर्गत आपला जो आता एक तिसरा आणि अतिशय महत्वाचा विषय आहे इंग्लिश, या इंग्लिश विषया संदर्भामध्ये थोडंसं एक नेहमी दुर्लक्षिला जाणारा एक थोडासा विषय, आणि म्हणून सर्वांच्या नियोजनानुसार असं ठरलं की इंग्लिश विषयाची सुद्धा एक तासिका आपल्या या ठिकाणी झाली पाहिजे. तोही विषय महत्वाचा आहे कारण की वरतून प्रत्येक विषयासाठी नियोजन दिलेलं आहे, तर या विषयाचं सुद्धा थोडक्यामध्ये आपल्या इथे विवेचन व्हावं त्या संदर्भामध्ये आपण एक तासाचा थोडासा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड उपक्रम या ठिकाणी घेणार आहोत. तर इंग्लिश हा जो विषय आहे सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी सर्वप्रथम एक आपल्यासाठी नव्हे असं मला तरी वाटतं, पण आपल्या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर त्यांच्यापर्यंत हा इंग्लिश हा विषय अतिशय चांगल्या प्रकारे जाणेल आणि त्या क्षमता आपल्यामध्ये सुद्धा आल्या तर त्या ऑटोमॅटिक विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा त्याचा लाभ होईल. आपल्याला या ठिकाणी ह्या विषयाचं आयोजन करण्याचं कारणच एवढं आहे की आपल्याला सगळ्यांकडे थोडं नॉलेज आहे, पण तर ते आपण काय करतोय थोडंसं एक्सपोजर थोडंसं आपल्याला द्यायचंय प्रत्येकाला, आणि त्याच्यासाठी आपली जी काही सर्व इथं उपस्थित सर्व जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना या ठिकाणी आपलं जे काही इंग्लिश मधलं जे काही ज्ञान आहे ते समृद्ध होण्यासाठी सर्वजण एकमेकांना या ठिकाणी मदत करणार आहेत. त्याच्यामुळं काळजी करायचं किंवा मला इंग्लिश मध्ये थोडंसं काही बोलता येईल का किंवा इंग्लिश मधली जी काही भीती आहे ती सर्वप्रथम आपण काढून घ्यायची आहे, कारण की आपण जर थोडंसं त्या जोखडातून जर बाहेर निघलो तर त्याचा उत्तम प्रतिसाद आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि म्हणून इंग्लिश संदर्भामध्ये थोडक्यामध्ये एक एक्सपोजर सर्व शिक्षकांना कुठंतरी मिळावं आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी या इंग्लिश विषयाचं नियोजन केलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये सुरुवातीलाच आपण एक हलका फुलका वातावरण निर्मिती राहावी म्हणून थोडंसं एक नियोजन राहावं, एक इंग्लिश निर्मितीचंच वातावरण निर्मिती व्हावी. कसं का असं ना, चुकू द्या काही होऊ द्या, वाक्यरचना चुकली तरीही काही अडचण नाही, ग्रामर असेल ग्रामरचा तर विषयच घ्यायचा नाही, ठीक आहे. प्रत्येकाकडे स्वतःचा एक विषय असतो, तर तो विषय सगळ्यांसमोर थोडासा जर उलगडता आला तर ते थोडंसं आपल्याला अतिशय चांगलं होईल. आणि त्या अनुषंगाने तर आपण इथून पुढे एक सुरुवातीचा सर्वप्रथम या 1 तासाभरासाठीचा एक नियम करणार आहोत की आपण प्रत्येक जण जे काही कम्युनिकेशन होईल ते थोडंसं इंग्लिश मध्येच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंजूर आहे सगळ्यांना? मंजूर आहे? आपणही सर्वांनी थोडंसं त्यामध्ये सहभाग घेतला. सो आर यू रेडी? सो ओके. So English is the international language and we have to get the improvement and we have to make the specialization in that subject, because we are teaching the English subject in our classroom not as a subject but it is as a language. So don't give much more importance on writing and reading, it is another part, but first we have to understood the speaking one. If we are continuously using that language in our daily communication, simple classroom instruction among the students, then we can develop the discipline and the practice of that regular sentences among the students, and gradually we know that the students are capable to speak simple and small sentences in our day-to-day classroom communication. So everyone has a little bit of knowledge of English language, but if we are not using again and again, if anything is not used again and again, that will gather a rust, and actually it gather a dust, and which thing is not in use, so it will be perished or vanished. So we have to use again and again simple and English sentences in the communication so that we can improve the English language, and for that we have to develop
the classroom contract for that. So it is our class, and for upcoming 45 to 60 minutes we are talking only in English language, and for that we are preparing a classroom contract. So which are the rules that we have to follow in this classroom contract? In this 40 to 45 minutes we have to tell one by one. So which kind of classroom contract? Classroom contract in the sense, in these 45 minutes or the 60 minutes we have to prepare the rules for overall classrooms. So you have to suggest one by one. So which rules we have to follow in this upcoming 45 to 60 minutes? So please, can you please tell me one by one? What we said that it's contract, because we are not giving rules to you. We are making ourselves this rule. When we develop this rule, then we are follow it. We can easily follow it. There is no burden to us to follow this rule. So there is contract of not Outesser and me. This contract is of all of All us. classroom. It So is an agreement between you and us, so that we will speak only in English, and for that we have to tell one by one 3 or 5 sentences we can write here. So stand up, madam, and speak loudly. It is most important that we have to speak it very fearlessly. So don't Only shy. speak in English in your classroom. Okay, very good. Only speak in English. So what next one? We are making the yes. switch off the mobile in our classroom. Yes. Nice. Don't disturb. Don't talk each other. And switch off mobile. Silence our class. Number 3, what? Yes, sir. Don't talk each other. Don't talk each other. Please note down this contract. We are putting in front of you. For what reason? Because you can see that regularly. So we have to follow these rules, and so that we are writing it on the green board. Keep silent. Keep silent. We have to make the group discussions. We have to not came here as a silence mode. So we are continuously talking and taking participation in the group discussion, and for that don't talk each other. It is we have taken it. And next one, Listen carefully. yes, very good, sir. Listen carefully. The best way to learn the language is listening. What? Speak loudly. Yes. Speak loudly. 5. Let's start now. Speak loudly. Whatever we are going to speak here, that must be very clear and distinct one, so that everybody can understand it well, and he will also, or he or she will also learn it very effectively. Let's start now. Let's start now. Can you please explain, sir, what you want to say from that? Yes, come on, sir. You are more Because English Right. We have to develop this practice. We have to make habitual in day-to-day life. And for that, if we are continuously listening that much of words and sentences, gradually we can speak English. Yes, sir. Now, what do you mean by let's Let's start now. let's start now? Yes, sir. Can you please explain what we want to say from that? हो सर. Yes, yes. म्हणजे आता लिहायला सुरुवात करा असं आपण जेव्हा विद्यार्थ्यांना म्हणतो तेव्हा आपण नहीं, that will be after that. We are making the classroom contract in between us. For that we can. Rules of class. Yes, yes. Yes, sir. Do you understand? Do you understand? Okay. Do you understand that it will be a question for the students? ते पण पुन्हा विचारतो ना आपण. Do you understand?
आपल्याला इथं रूल्स बनवायचे नाही, हे नाही इन्स्ट्रक्शन नाही द्यायचे त्यांना, आपल्याला रूल बनवायचे आपल्यासाठी. थोडक्यात सांगा, आपल्याला जे 45 तासिका घ्यायचे आणि 45 मिनिटाचे त्याच्यासाठीचे नियम बनवायचे आहेत आपल्याला इंग्लिश स्पीकिंग साठी. येस, Try to take participation in That means very good. Active participation. 100% That each and every member should participate in activity. in activities. active participation. So nobody will shy, nobody will fear in his mind. Yes, Be sir. on time in class. Speak polite. Speak politely. Very good. Yes, sir. Important point we will Note down. note down. We have to note down the important points or words that we don't know. Note down. Note down. Note down. So okay, that will be enough. Because we have, it is not the part of our activity. It is just only an agreement between all of you with us. We are also following this agreement. So we can read one by one agreement sentences. Please, all of you, you are requested to read these classroom contract sentences. First one. Please loudly. We have to listen one sound in one voice. Only speak in English, please. Second one. Next. Don't talk each other. Next. Listen carefully. Speak loudly. Active participation. Speak politely, note down. Note down. And clear pronunciation. Speaking Okay. We clear. are learning it, pronunciation. so we will make the clear pronunciation. That will be so distinct one, so can everybody can easily understand. So this is the classroom contract that we have to follow. In our classrooms like 6, 7 and 8, we can also prepare such kind of classroom contract. On I have in the last batch of the 8th standard, I have prepared that kind of classroom contract in our classroom on the big card sheet paper. So we are making these sentences in the classroom and we have taken the sign of each and every one students. Because when we are going to make any agreement or contract, we require sign. So it is a contract between you and us. So sign is so important. So I have taken the sign of each and every student. We have no space here to take the sign of all of you. So we have dropped it, and this is our contract for the English activity or the spoken English communication program that we are going to take in the next period. Okay, so next part will be presented by Mr. Fuparwar sir. One activity, we are giving you each one of subjects and it will be taken by lucky draw method. But first of that, when we have to speak on that subject, we are giving 4-5 related words as a cue. You have to use that word. You have to make as minimum 4 sentences with the help of simple language. First of presentation of that subject, we have to first give our introduction, and we have to give some clue points for our introduction. So please write. So have everybody or everyone write down these classroom contract sentences? Yes. Yes. Okay. We have to go to our class. We have to take one card sheet, and we have to make this contract with the help of our students. And under that contract, we have to take the sign of our students. Self-evaluation. Some kind of strips. On each strip there is written a major topic and some kinds of specific related words. It is not compulsory that you have to use all these related words in your description. It is only for your help. Do you get it? Just write down. And everyone is busy in writing, so I will talk later. It is in front of you that so that
it is not necessary to write down in your notebooks because our whole major program is only communication and spoken in English language. So don't write. So have you finished one? Yes. Okay. So I am repeating the sentence that it is a box. It has some kinds of strips which contains a major topic and some related words. We have to describe this topic in our own sentences with a simple language, and before that we have to give the self introduction according to these points. मराठीमध्ये एकदा सांगू. एकदा काय करायचंय, या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो हा चिठ्ठी दिलेली आहे तो विषय तुम्हाला इंग्लिश मध्ये प्रेझेंट करायचा आहे. सो आर यू रेडी ऑल ऑफ यू? होय सर. We will use sufficient time for preparation We of are that giving you subject. sufficient time, equal support from us and all of you. तुमच्याकडून सुद्धा आणि आमच्याकडून सुद्धा सहकार्य मिळणार आहे. And we are giving much more time for the preparation. So are you ready? Yes. So we are allotting these tips. इथे का? So one by one, please come here. का सर? सुरू नाही. कोणते चल? एवढा Select one strip at a time for each and every teacher. Yes, compulsory. So we have made the classroom water. You also have to take that strip. केंद्र प्रमुख वाणी साहेब सुद्धा इथे उचलणार आहे आणि ते सुद्धा थोडंसं आपल्याला प्रेझेंटेशन देणार आहे. Please, I am requesting you don't exchange your strips with each other. एकमेकांची चिठ्ठी आदलाबदली करून आलो असं ते तसं काही नाही. हॅलो. इकडचं झाले सगळे. एक एक प्रत्येकाला सब्जेक्ट सांगायला आलेला सब्जेक्ट का? हो. एक सब्जेक्ट तुम्ही सांगून दाखवा कोणत्या कोणत्या तुम्ही सांगा आम्ही सांगू. या सर तुम्ही शिकवू शकता. हा प्लीज लिसन केअरफुली.
सकाळी युट्यूबला दिसेल बरं का नाही. एनीबडी लेफ्ट? सगळ्यांना मिळालाय का? तुम्हाला डेमो देतील एक कुपन व्हाट्सअप. प्लीज लिसन केअरफुल. First, I am giving demo. This sir is really he has not taken any screen. घ्यायचीच आहे ती. I am giving demo. Please. Good afternoon. My name is Om Prakash Madhav Kupalwat. I am primary teacher. I work at Jharpi Primary School, Harangaon. My date of birth is 10th May 1982. My joining date is 5th June 2003. My given subject is garden. In garden, there are lots of toys. We can see seesaw, slide. There are lots of students came and they play in the garden as well as also they enjoy. We can also see that there are lots of kind of flowers. These flowers are of many colors. We go to garden in the evening as well as on the holiday. That's like we can extend on the garden with the related words. We can use your words or given words. That's like thank you. Pick up the one strip whose name will come. They will come in front of us and they will present their subject. There is also Yes. again lucky draw. We are giving you the sufficient time for the preparation. How much time will you require for that? किती टाइम लागेल तुम्हाला? सांगा ना, सगळ्यांच्या मताने घेऊ बस. किती वेळ? Yes? 5 minutes. We are giving you the 5 minutes, and after that, Mr. Wani sir will pick out one slip from this box. Your time starts now. Yes. The minute hand is in between 7 and 6. Then it will go to in between 8 and 7. Our time will finish. So I'm giving you the rule that we are not here to read in our notebook. We are not going to read from the notebook. We have to. You can make the notes. You can understood it, and then here we have to explain it orally, not from the reading of notebooks. We are giving you the time for the preparation, so you can make the notes on notebook, but you can bring it here. तुम्ही तर वही आणू शकत नाही.